बोला. मी सातपटीला गेलेला, राम मंदिरकडे बसलेला, माझा मोबाईल गेलेला आहे. कोणाला असेल माझा नंबरवर ते पाठवून द्या सातपटी मुलाकडे, ते मला देतील. नमस्कार मित्रांनो, आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज म्हणजे आई गावदेवी जगी माताची यात्रा सुद्धा आहे, तर त्याच्यावरून आम्ही ब्लॉग बनवणार आहे. तुम्ही लास्ट पर्यंत बघा, खूप मज्जा सुद्धा येणार आहे. आणि आई गावदेवी जगी माताची पालखी सुद्धा आहे. आता आम्ही पालखीत सुद्धा झाले. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. चला आता आपण पालखीत भेटूया. आता आम्ही पालखीकडे निघणारच आहे. आईच्या मंदिरात म्हणजे दर्शन करायला पब्लिक आहे, ती तुम्हाला दाखवतो. आणि गर्दी झालाय आईच्या दर्शनात, तुम्ही बघू शकता. आमची बनव ना आमचा. काका, तुम्ही या गावदेवी जगी माता बद्दल काय बोलू शकतो? म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला आयोजन, नियोजन? व्यवस्थित आहे. तुमची जगी माता पारंपरिक आहे. मच्छीमार आम्ही समुद्रात जेव्हा पहिल्या दिवशी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातो, तेव्हा आम्ही जगी मातेला आटा मारून जातो, नारळ फोडून जातो. अशी आमची पारंपरिक परंपरा आहे. थँक्यू काका, खूप आवड. असं मच्छीमाराची परंपरा असते. ही आमच्या ढाकटीडानूची परंपरा आहे. ही सर्वांना आवडते. धन्यवाद. चला आम्ही चालले. आमची बाटली घ्या, आमची बाटली पण ह्या सगळ्या आजारावर एकमेव रामबाण उपाय न्यू शक्ती आयुर्वेदिक बाम, ह्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. दादा मामा ढाकटीडानूचं नियोजन बघा. तिकडे बघा आमचा गणेश काका. हाय करा गणेश काका, हाय काका, हाय कर, हाय कर, हाय कर. असं कर, हाय कर. आता मुलं जात आहेत, रोडवर आहेत. हे बघा नियोजन काय आहे. पत्रिका लावलेले आहेत, झेंडे सुद्धा लावलेले आहेत, सर्व काही आहे. तर आम्ही पालखीला चाललेले आहेत. आता पालखी खूप लांब आहे, तर तलावाकडे आहेत. आता आम्ही तलावाकडे पायी चाललो, म्हणजे चालत चाललेलो आहे. तर चला आपण आता जाणारच आहे. आम्ही चालत आहेत. तर दुसऱ्या आडीत आलेत, तर चालतच आहेत. अजून ऊन पण लागतो खूप. काय करायचं, आईच्या पालखीला जायचंच आहे, जायला लागेलच. कारण की आमची आई गावदेवी जगी माता आहे, ती गावाची माता आहे गावदेवी. आता आम्ही बस स्टॉपवर सुद्धा आहे बघा, रांगोळी सुद्धा काढलेले आहेत. कारण की लोक म्हणजे हे करत आहेत भक्त, की आमच्या तुम्हाला घराकडे- माहित असेल तर माझा मित्र भेटेल बघा आता. व्हिडिओ काढला गेली हे बघ, विजय डॉन. आता आता आम्हाला विजय डॉन सुद्धा भेटले. विजय डॉन, तुम्ही काय बोल, आज जगी काय माताची करणार? यात्रा आहे, तुम्ही काय बोलू एक शकता? व्हिडिओ घे म्हणा. हा, बोला. मी सातपटीला गेलेला, राम मंदिरकडे बसलेला, माझा मोबाईल गेलेला आहे. कोणाला असेल माझा नंबरवर ते पाठवून द्या सातपटी मुलाकडे,
ते मला देतील मोबाईल, तेवढं मला विनंती करा. नाही तो मोबाईल आहे, बाहेरचं पोर आहे, लहान मुलगा त्यांच्याकडे आहे. या नंबरवर न साहेबाचा नंबर पण आहे त्याच्यावर, त्या नंबरवर फोन करा न माझा मोबाईल द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि मी काय बोलतो, आज जगीमाताचे वो अलग ही लेवल का बंदा था. मित्र आहेत. आता नाही दिला. तर आहे. ओके. काही नाही होते. जगीमाताची यात्रा आहे, तुला कसा वाटत आहे? म्हणजे अरे चांगलं वाटत आहे, पण मी मजा करत नाही, संध्याकाळीच मजा करतो. आता सांगतो तर काय करणार आहे आता. चला मी चाललोय, तू येणार का आमच्या मागे? आता जगन्नाथाची जत्रा आहे संध्याकाळी, कोणी कैजो करायचं नाही. आता सांगतो, कैजो केलं का त्याला बाहेर काढणार, गावाच्या बाहेर डायरेक्ट. आता तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद जय बघ. माताजी. आता आम्ही बारीयाडाच पोचणारच आहे. आणि बघा रांगोळी सुद्धा काढलेली आहे भक्तांनी. बघा रांगोळी कशी काढलेली आहे, कारण की त्यांना भक्तांना हे आहे की आमच्या घरी कधी येणार पालखी. उत्साह असतो एका भक्ताच्या मनात की कधी येणार, आनंद होतो. कारण की दरवर्षी फक्त वर्षातून एकदाच पालखी फिरते ही, तर मनाला खूप आनंद होतोय भक्तांना. तर आपण आता डायरेक्ट लगेच आता पालखीत भेटूया. चला. आता आम्ही पालखीच्या बेंजोपाटीकडे पोहोचलेले आहेत. निखिल भाऊची बेंजो आहे. निखिल भाऊची बेंजो बघा किती छान वाटतंय, आवाज कडक येतोय. आता तुम्ही चला कसे पब्लिक किती नाचते ते बघूया. डीजे सुद्धा आहेत, डीजे आणि बेंजो सुद्धा आहेत. चांगलं आहे. खूप चांगलं वाटत. दुसरा कोणी बोलला ना एक टी-शर्ट घालतात, त्याने घालायचा नंतर गावचे टी-शर्ट घालून आता बेंजोचा कीबोर्ड बाय बघायला बेंजो. आता आम्ही पालखीत चाललोय. इकडे डीजे आहेत, पालखी तिथे आहे. डीजे इकडे आहेत, बेंजो मिंजो इकडे आहेत. गर्दी संध्याकाळी पडेल, नाही दुपारी पडेल. मग पालखीत गर्दी असेल 100%. तर आता पालखीत आपण डायरेक्ट पालखीत पोहोचूया. इकडे जायचं पालखी आलेली आहे. आता आम्ही पालखीत पोहोचलेलो आहे. पालखी झालेले आहेत. पालखी पंगा
आजीचा उत्सव आजी बघा किती खुश झालाय. मी पाण्याला जाते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हो रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुम्ही बघितलंच असेल की भजनवर नाचा लागलेले खूप डीजे पण आहे खूप म्हणजे बेंजो पण आहे. आता आपण पालखीकडे सुद्धा आलेले पालखी इकडे आहे जवळ अक्षय भाऊ पण आहेत. पालखी उचल रे ए गाड्या वगैरे चले जे थोड्या पालखी दे मला आई जगी माता की जय. दम लागले तर हागे आई जगी माता की हात पकड
मित्रांनो आता आम्ही पालखीतून निघाले म्हणजे घरी जायला. आता आम्हाला तिकडे पण सेवा करायला लागेल, मंदिरात आईच्या मंदिरात सेवा करायला लागेल. तिकडे पण दर्शन करायला लोक येतात. तर आता आम्ही घरी चालले. आता आपण दुपारी भेटू रे. जगी माता यात्रेसाठी बेंजो आहे तिकडे. आता मंदिराकडे डीजे लावणार आहे. आता गणे काकाने आम्हाला दमडवलाय. फुल सेटअप आहे. हे लावलेत, बैल लावलेत गणे काकाने. हा गणे डीजेचा ओनर. जर तुम्हाला डीजेची ऑर्डर म्हणजे पाहिजे असतील तर सांगा. गाडी आहे गाडी आहे. हार्दिक पुरी, हार्दिक पुरी, हार्दिक पुरी, जगन्नाथ पुरी, हार्दिक पुरी. वन साइड हार्दिक पुरी अख्खा वन साइड आहे. एकटाच वन मॅन शो. सगळे टीचर आपले हे बघ एकट्याने डीजे ओलेत बैल लावून. हे बघ हे बघ एकट्याने ओलेत वन मॅन शो. अरे हे आमचा भाऊ प्रसाद भाऊ आम्हाला सांगतो व्हिडिओ न काढत. आज त्याची इच्छा पूर्ण करणार आहेत अख्ख्या वर्षाची. शिक्षणाचा खर्च यानेच उचललाय आमचा. हे बघ याने पाहायला गेलं ते बघ पाणी पण भरलेलं आहे. हे बघ आता आम्ही थोड्या वेळाने पोहणार इथे सगळेजण. बघा आम्ही आंबा खायला गेले. तुम्हाला खायचं असेल तर लवकर या लोकेशनवर. हे बघा 100 टिकले नाही रे बेसका आहे हो. त्याला काय बोलला रोहित शर्मा खतरनाक आहे का टिकटॉक. आज आम्ही आता मला भूक लागलेलं आहे. आम्ही तिथे पालखीमधून आले तेव्हा आता आम्ही खाऊ बनवलेले आहेत खायला. हे काढा आधी. आता हे काढा. पोंगाचं एकच डावलं काय आता आपण जातोय इथे तिथे एवढंच करेल पोंगा. आम्ही आता डीजे मेजेला सेटअप लावलेला आहे. आम्ही तुम्ही बघितलं असेल तो बघ. आणि दुपारी आम्ही पोहायला चाललेले आहेत. तुम्हाला यायचं असेल ते येऊ शकतात. हार्दिक दादा वन मॅन शोचा डीजे वाजवण्यासाठी. आणि हार्दिक दादानी हे स्पॉन्सर दिलेलं आहे. मित्रांनो आता आम्ही पालखीतून आले. सर्व काम केलं, डीजे लावले. मी नाही बोलत आहे, तुम्हाला बोलले ना की छोटं काम करू आम्ही बरबाद. कारण की आमच्या वयाप्रमाणे लहान आहेत ना आम्ही म्हणून. नाही वन आता मॅन आम्ही आमचा भाऊ. खायला वन आले. मॅन शो होतो आमचा भाऊ. आता आम्ही पैसे उघडलेत. आता खायला आले. आम्ही काय बनवलंय मोहित पण आलाय. मोहित आपल्या ब्लॉग मध्ये 2 शब्द काय बोलून शकतो. मोहित चुरी. मोहित चुरी. तुम्हाला काय नाही ते तुला हे चटई ते आंबस 2 चटई तुम्ही हे खाना आता आपण नंतर भेटू. आता आम्ही खाता ते तुम्हाला दाखवणार नाही. मित्रांनो आता आम्ही पोहायला चालले. बघा दिवेश सुद्धा आहे. आता आम्ही चालले राडा करायला पोहायला. तुम्हाला दाखवतात तिथे मुलं आहेत. तेव्हा तिथे मुलं आहेत. सर्व मुलं सुद्धा आहे. तेव्हा
मोहित सुद्धा आहेत. कारण की जगीमाताची यात्रा पोहायला लागतेच, कारण की ती परंपरा आहे आमची. लहान मुलं पोहतातच, हे पण पोहत आहेत. मोहित सुद्धा आहे. मोहित चला की करू नका. ओळी नको ना करू. मी ना पाड तुमच्या मच्छीवर जा डायरेक्ट तू. यो दिवेश होणार. अशोक खूप मेहनत करत आहे आम्हाला. आम्ही मोचेवर आलेले आहेत. आमच्या बोटीवर आलेले आहेत, म्हणजे मोचेवर आलेले आहेत. मोचरी सुद्धा आलेलं आहे. मनन तेव्हा आता उडी बघ, सूर बघ यायची. हा बघ सूर बघ. आता हा आमचा टुडुम टॅडा एडिटर. यो इकडे घुस मिस सुद्धा आहेत. हे बघ घुस काव्या ना. आता हा काहीतरी करणार आहे, कलाकार करणार आहे काहीतरी. बघा मी आता उडी मारणार आहे. आता मी लागणार आहे. WWE जॉन सीना देणार आहे. जॉन सीना. आता मी कुठे लिगेल बघ. हा कुठे लिगेल ते बघूया आपण. हा मी पण बघा. हा इकडून उडी मारणार आहे, ते कुठे लिहितो. आईने उडी मारली. आता मी बघा. हा अशोक कुठे निघणार. आबा इकडेच निघालाय. तर मित्रांनो, आता आम्ही आमचं पोहून झालेलं आहे सर्व मुलांचं. तर आता अभिषेक चालू आहे. सर्व आई ताई सर्व आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. मावशी सुद्धा आलेत सर्व. तर अभिषेक चालू आहे. रात्री म्हणजे 9 वाजेपर्यंत पालखी सुद्धा येईल आणि इकडे माहोल पण चांगलं होईल. सर्व पब्लिक येतील. आता आपण डायरेक्ट अभिषेक झाल्यावर म्हणजे माताला तयार करून झाल्यावर आपण भेटू. जय जगी माता की आई. मित्रांनो, आता सजवायला घेतलं आईला. आता सर्व देऊळ सजवत आहेत सर्वजण. भाऊ पण आहेत, कालू भाऊ, अजून हर्षद भाऊ सुद्धा आहे. सजवत आहेत आईला. बघा तुम्ही, हार मी लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. वहिनी लोक पण आहेत आमचे. स्वयंची मम्मी, दिवेशची मम्मी सर्व आहेत. सर्व आईला एकदम बारकी. आता हळूहळू गर्दी पण पडणार आहे. आता 9 वाजेपर्यंत पालखी सुद्धा येणार आहे. तर आता हळूहळू गर्दी सुद्धा पडणार आहे. गर्दी ऑलरेडी पडलेली आहे. हा तुम्हाला दाखवतो. अर्धी पालखीत सुद्धा आहे बा. आता आईला सजवत आहे. कालूभाऊ सुद्धा आहे. आता आपण हे इकडे सजवत आहेत. तर आपण डायरेक्ट आता आम्ही पालखीत चाललेलं आहे. सेवा म्हणजे पालखीत डायरेक्ट आता आपण पालखीत भेटूया.
मित्रांनो आता आम्ही पालखीकडे आलेले आहेत. बँड सुद्धा आला, आता बँडवाले सुद्धा आले ते रानगावचे. आता आपण चाललोय पालखीकडे.
मित्रांनो आता आम्ही पालखीतून आलेले आहेत. आता गावदेवी मंदिराजवळ आलाय आणि इकडे माहोल बघा तुम्ही, यात्रा सुद्धा भरलेली आहे. पब्लिक पण खूप आहे दर्शनासाठी. खूप गर्दी सुद्धा आहे आणि मातेकडे यात्रा सुद्धा भरलेले आहे. मिकी माऊस जंपिंग सुद्धा आलेले आहे. ते जेटीवर आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. ते तुम्हाला दाखवणार आहे. पब्लिक बघा बघता, खूप गर्दी सुद्धा आहे. मित्रांनो आता आपल्याला अतुल भाऊ सुद्धा भेटलेला आहे. त्यांना आपण एक प्रश्न विचारूया. अतुल भाऊ, तुम्ही हे पाहता, हे जगीमाताकडे असतात, ह्याचं कारण काय? आम्ही जगीमाताच्या यात्रेला दरवर्षी प्रणामे पावटा चढवतात. आमची जगीमाता आई अशी आहे, आम्ही समुद्रात पण जातात मासेमारी करायला. आम्ही समुद्रामध्ये जाऊन इकडे पहिला आटा मारतात. आटा मारतात, नारळ फोडतात. परंतु आम्ही आईला नमस्कार करून आम्ही तिकडूनच जातात. आईच्या कृपाने आम्ही जातात. आता मित्रांनो आपण आता खरं म्हणजे उत्सव, लहान मुलांना उत्सव असणारा त्यांचा खेळ म्हणजे इकडे यात्रेमध्ये खेळ सुद्धा आहेत आणि त्यांचे उत्सव आणण्यासाठी सर्व काही आहे. बघा हे मिकी माऊस सुद्धा आलेले आहेत, जम्पिंग जपक सुद्धा आलेले आहेत, सर्व आहे लहान मुलांसाठी. बघू शकता. आता तुम्हाला आता आम्ही परत पालखीकडे चालले. आम्हाला इकडे कंटाळा आला. आता आम्ही पालखीमध्ये
येत आहे पालखी. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवणार आहे की आता कधी जाणार आहेत. आता लास्ट स्टॉप म्हणजे जगीमाता आई गावदेवी जगीमाताचं मंदिर. मित्रांनो, आजचा दिवस कसं गेला तो कळला नाही. खूप आनंदसुद्धा झाला. भक्त लोकांनी खूप एन्जॉय म्हणजे खूप सपोर्टसुद्धा केला आपल्या समाजसेवकला. सर्व काही चांगलं झालं. आता आपला ब्लॉग आपण इकडेच समाप्त करू, इकडेच थांबू आणि आपला न्यू बॉईजच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.